1000 वेळा भस्म तयार करशील, ती टोळी सावध झालीये. त्याचं काय करणार? काय करणार त्याचा? घोळ केलास, खूप मोठा घोळ केलास. मार्जरी, तू नको काळजी करूस. मी ते भस्म घराच्या पाण्याच्या टाकीत मिसळले. मग ते अथर्वच्या पोटात जाणारच. अशाने सगळं उलट होऊन जाईल मंजरी. तुला कळत तसं नाहीये. आता हे प्रकरण खूप पुढे गेलंय. अथर्वचा संशय दिवसेंदिवस वाढतोय. तो आधीच सावध झालाय. मार्जरी, मला सगळं कळतंय, पण मी मंजिरी आहे. मी हार मानणार नाही. इतकी वर्ष, इतके कष्ट घेऊन, इतका धीर धरून मी इथपर्यंत पोहोचले. मी आता माघार घेणार नाही. मी खरं सांगू, मला आता कुठल्याच गोष्टीची पर्वा नाही. जास्तीत जास्त काय होईल, ते भस्म अथर्वच्या पोटात जाणार नाही. जर का ते त्याच्या पोटात गेलं नाही ना, तर मी त्याच्या पोटात खंजीर खुपसून त्याला मारून टाकेन. तुम्ही एकदा मेल चेक करा आणि जे काही अपडेट असेल ते मला देत राहा. ठीक आहे, ठेवतो. अथर्व, तुझ्या मनात माझ्याबद्दल कसलाही गैरसमज असेल तर प्लीज स्पष्टपणे सांग बाळा. मी मगाशी विरक्तानंद महाराजांशी बोलले. ते म्हणाले की ते तीर्थ खूपच पवित्र आहे, त्यात अद्भुत शक्ती आहे, म्हणून ते सगळं घडलं असेल. आई, सोडतो विषय. मीही त्याचा जास्त विचार करत नाही. नक्की? नमस्कार, मी ॲडव्होकेट घाटपांडे. येऊ का? वकील साहेब या ना. आपण फोनवर बोललो होतो. हो. तुम्ही बसा ना, मी चहा सांगते. नाही, चहा वगैरे काही नको. तुम्ही सगळ्यांना एकत्र बोलवता का जरा? हो, मी बोलवते. बसा अथर्व. हे ॲडव्होकेट घाटपांडे आहेत. हा काय नवीन मॅटर आहे आता? आज सगळी प्रॉपर्टी मंजिरी मॅडमच्या नावावर होणार आहे. का? मग आपण काय इकडे तमाशा बघायला आलोय? माहित नाही, आणि मला माहित नाही यापुढे काय होणार आहे. काहीच करू शकत नाही. पण दादासाहेबांनी जे विल तयार केलं होतं त्याची फायनल प्रोसिजर कंप्लीट करायला आलेत. अरे माया, अजित, तिकडे काय करता इथे? आज खरं तर काय बोलावं मला कळत नाहीये. दादासाहेबांनी आयुष्यभर माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळेच त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली. दादासाहेब, तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण हे घर, हा व्यवसाय, आपली सगळी ही माणसं यांची मी नीट काळजी करेन. त्यांना कधीच काहीच कमी पडू देणार नाही. वकील साहेब, सह्या कुठे करायची? एक मिनिट मॅडम.
सही करण्याआधी मला काही कायदेशीर बाबी तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम मला दिवंगत दादासाहेबांची अंतिम इच्छापत्रिका म्हणजेच फायनल विल तुम्हा सर्वांसमोर वाचून दाखवायचं. नाही वकील साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. दादासाहेबांनी तयार केलेली विल बर्वे वकिलांनी आधीच वाचून दाखवली आम्हाला. बरोबर आहे मॅडम, पण बर्वे वकिलांनी जे विल वाचलं ते दादासाहेबांच्या मृत्यूच्या आधी म्हणजे 6 महिन्या अगोदरचं विल होतं. आणि हे जे विल आहे ते दादासाहेबांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी तयार केलेलं आणि नोंदणीकृत आहे. त्यामुळे कायद्यानुसार लेटेस्ट व्हॅलिड रजिस्टर जे विल असतं तेच लिगली इन्फोर्सेबल असतं. पण एकाच माणसाचे 2-2 विल्स असू शकतात का? हा मला पण तेच म्हणायचं, 2 विल्स कशा काय असू शकतात? ॲब्सोल्युटली मॅडम, एखादी व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये मल्टिपल विल्स बनवू शकते, पण जे शेवटचं विल असतं तेच लिगली व्हॅलिड आणि प्रॉपर्टी एक्झिक्युटिव्ह विल असं मानलं जातं. वकील साहेब थांबा जरा, मला जरा गडबड आहे. एक काम करा, तुम्ही राहू द्या, आम्ही बर्वे वकिलांशी बोलून घेतो. हां मॅडम, बर्वे वकिलांशी चर्चा झालेली आहे आमची. हो असं कसं? अगं वहिनी थांब जरा, ते काय म्हणतात ते ऐकून तरी घे. आणि ते सुद्धा वकील आहेत आणि ते म्हणतात ना की बर्वे सरांची बोलणं झालंय त्यांचं म्हणून. बस बस तू बस. हा, आणि आपण कशाला मध्ये पडायचं ना, लिगल प्रोसिजर आहे, तसंच होणार सगळं. आईसाहेब, हेच विल खरं. सर तुम्ही सांगा ना. आईसाहेब बसा.